हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. मग काय सकाळ सकाळ जायचं आपल्याला माठाला. मी आलतो इकडं वाडेगावला आपली गाडी न्यायला शाईन. मग आता घरून आजोबांना घेऊन जायचं आहे माठाला. आत्ता तर बघा मी वाडेगावांमध्ये आता जायचं आपल्याला घरी. मग काय घरी घेऊन लावू, आजोबाला घेतलं ना आलो आपलं डायरेक्ट इकडे माठाला. आत्ता बेलुंडे वाटायचे पुढे हे बघा रस्त्याची कशी कामं चालू आहे. दोन्ही कोमट रस्ता उकारलाय, लय मोठा रस्ता काय होणार आहे. मोठा रस्ता करायचं काम चालू आहे भाऊ इथं. रस्त्याच्याकडे नाही भाऊ पार आहे ना, मुरुमन त्या टाकल्या बा रस्ता फार भरून घेतलाय. आणि एक तर रस्ता झाला आहे बारीक, खाली उतरायला पण जागा नाही. दोन्हीकडून पण जर गाड्या आल्या भाऊ डायरेक्ट गाडी उभी करावं लागते बा. नशीब गाड्या नाही आता रस्त्याला एवढ्या आता. हो जवळजवळ तर गाडी दिसत नाही एवढं. नाही तर गाड्यांनी भाऊ गाड्या जर आल्या ना लय अवघड काम होतं इथं. मग काही झालं आपल्या कच्चा रस्ता लागला इथं. आजोबाला आला फोन ना, आजोबा डायरेक्ट भाऊ तिकडे बोलत चालले. म्हणलं बा आपल्याला इकडे जायची तुम्ही तिकडे कुठं चालले बोलत. मग काही आलो माठाला आलतो आम्ही शेळ्या ते बघायला. या आजोबांचा काही व्यवहार जमला नाही भाऊ. मग काय चाललो आपलं पळत घरी. मला बघा भाऊ बड्डेवाले मालकाची तर डायरेक्ट बट्टी बिट्टी भाऊ इथं डायरेक्ट. त्यांचं चाललंय भाऊ निवांत सावलीला बसून काम. मग काय जायचं आहे आता आपल्याला परत. आता ना भाऊ इथून गेल्यावर परत आहे ना आम्हाला डायरेक्ट असं मोठेवाडीला जायची भाऊ. मोठेवाडीला जाता नाही मग रस्त्यात असलं घाण लागले आता इथं. लय मोठा रस्ता आहे भाऊ ना, रस्त्यात असला घाण लागलाय ना काय विचारायच नको बा. मी तर सारखा इकडून तिकडून इकडे उड्या मारत होतो. रस्त्याला आहे ना खड्डे मारणंच आहे. आणि मोठ्याल्या गाड्यांनी लय वाटोळी केलं बा रस्त्याचं बा. आयला भाऊ म्हणलं इथं आहे ना डांबर टाकून ना असला प्लेन रस्ता करायला पाहिजे ना. गाडी डायरेक्ट बुंक्यात जाते भाऊ म्हणलं. या डंपरनी नाही लोडच्या गाड्या बिड्यानी पार रस्त्यात आपल्या वाक्या रस्त्याला खड्डन ते पाडले पार. हो आला बा, नाव घ्यायचं डंपर आला बा पुढून डायरेक्ट. मग काही झालं आपल्या मोठ्या गाडीला. आजोबा गेले ते वर शेळ्यान ते बघायला परत. माठाचा व्यवहार जमला नाही मग इकडे मोठ्या वाडीला आलो आपल्या. मग काय आजोबा गेले मी बसलो बघ इथं झाडाखाली. आपली गाडी लावली बघ इथं उन्हाला, कारण सावलीच नव्हती इथं. मी चेक तिथं बळबळ बसलो तर आजोबा गेले व तिकडं वर पार वावरात. मला थांबवलं बघ इथं. ऊन असलं मरणच लागत होतं मागं बघा विहीर असं वाटलं डायरेक्ट आंघोळच करावं बघ इथं. पण पाणी पोगून असं वाटलं नको आपली घरी जाऊन आंघोळ केलेली परवड. हो मरणाचं डांगराने आलं गो मी ते इकडं. मग काय निघलो आपल्या घराकडं परत. करत नाही भाई मोठेवाडी म्हणजे ना माझं गावाचं पण नाव मोठेवाडीचे बरं का. आणि ही पण मोठेवाडी, 2 मोठेवाड्या आहे आमच्या इकडं. मी राहतो ती वेगळी आणि ही वेगळी, अशा 2 मोठेवाड्या आहे भाऊ. मग आपल्या काय मोठेवाड्या लिहून पण भाऊ आपलं काही काम झालं नाही. मग आता आहे ना आजोबा मी चाललो होतो घरी. आणि नेमकं असं 1 वाजले होते, पावणे 1 वाजता चाललो आम्ही घरी. असलं ऊन लागत आहे ना मरणाचं काय विचारायलाच नको. मग काय ना आज आपल्याला आहे ना असलं दमल्याहून झालं ना मग मी तर